बर तुला ना क्रिमिनल काय असतं ते दिसेल पुढे. बर बर ठीक आहे. आणखी तू पुढे दिसेल. किती कोण्या लेवलला जा, तू कोणत्याही लेवलला जा, मी जीव देत नसते, मी तुला सांगते ना. कुठल्याही लेवलला तू देत नसते तर मी घेत असतो ना. घेशील तू, तुझा प्रश्न आहे तो, कारण की तू तेवढे जीवनामध्ये उरफाटे तिरफाटे काम केलेस तर तू करशील, मी काय करणार त्याच्यासाठी. तू तेवढा क्रिमिनल दाखवतो. तू तेवढा क्रिमिनल माइंडेड आहेस, तू तेवढे गुन्हे करायला लागलास, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. एवढे छोटे छोटे तुकडे करेल ना, एवढे छोटे छोटे माझे बरं किती दिवस झालं बोलायला लागलात, हे वर्ष झालं काय काय लागले, मी तुझे तुकडे करीन तुझे तुकडे करीन. नाही ना, आणखी ती लेवल आली नाही ना, आणखी ती मेंटॅलिटीला पोहोचलो नाही आणखी मी. आणखी पोहोचेल, हळूहळू जातोय तिकडेच, त्याच मार्गाने त्याच मेंटॅलिटी पर्यंत पोहोचतोय. बर बर ठीक आहे. एक वेळ येणार आहे अशी, एक वेळ अशी येणार आहे, बघत बी असेल, समाजात ऐकत बी असेल. हो ऐकते, मग बघते. आणि तुझ्या ह्याच मानसिकतेला, क्रूरतेला कंटाळून मी इकडं आलेली आहे. तुझ्या ह्या हाणमारीला, तुझ्या ह्या असल्या घाणेरड्यापणालाच कंटाळून मी माझं इकडे येऊन बसलेली, माहिती ना तुला. हा, आणि मला जे काय होईल, म्हणजे माझे तुकडे झाले, ऐक ना, माझे तुकडे बिकडे झाले, ह्या सगळ्याला जिम्मेदार तू असणार आहेस, बरोबर. नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. माझ्याकडे एक FIR आहे, माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचा. 2 एप्रिलचा हा FIR आहे. याच्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये त्याच्या पत्नीने दिलेलं आहे तक्रार आहे, आणि त्याच्यावरून FIR दाखल झालेला आहे. भारतीय न्याय संहिता BNS कलम 79, 352, 351, 66 E, 67 स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण या प्रकरणाचे या कलमानुसार गुन्हे दाखल झालेले आहेत. तुम्हाला लक्षात असेल, आठवत असेल कदाचित, एक इंटरव्ह्यू मी केलेला होता बीड येथील एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीनं. तिने काय तिची व्यथा मांडली आहे मराठी महाराष्ट्रावर, ही तुम्ही ऐकली असेल, कदाचित नसेल ऐकली तर पुन्हा एकदा जाऊन तिथं पहा. सदरील व्यक्ती पोलीस अधिकारी आहे, पोलीस निरीक्षक आहे नागपूर येथे. हा गोल्ड मेडलिस्ट पोलीस अधिकारी आहे, केज येथील रहिवासी. सदरील व्यक्ती हा आपल्या पत्नीला अतिशय पाशवी वागणूक देत आहे. 2 मुलं आहेत, दोन्ही मुलांची कस्टडी त्याच्याकडे आहे. तो मुलांना भेटू देत नाही आहे, कुठल्याही प्रकारची वागणूक मानसिकदृष्ट्या देत नाही आहे. मानसिक छळ, शारीरिक छळ एवढंच नव्हे तर सदरील महिलेवर सदरील पतीच्या वडिलांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हाही अत्यंत गंभीर मुद्दा त्या ठिकाणी त्या महिलेनं मांडलेला होता. हद्द पार करणारी गोष्ट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, ते ऑडिओ क्लिप तुम्हाला वाजून दाखवणार आहे. अनेक घटना पत्नीचे छोटे छोटे तुकडे करून बॅगमध्ये भरलेल्या पाहिल्या, पत्नीचे छोटे छोटे तुकडे करून ड्रममध्ये भरलेल्या पाहिल्या, फ्रीजमध्ये भरलेले पाहिले. तशाच प्रकारचा प्रकार मी तुझ्यासोबत करेल, तुझे इतके छोटे छोटे तुकडे करेल की तुझे तुकडे कोणीच ओळखू शकणार नाही, अशा प्रकारची धमकी देणारा हा पी आहे. सध्या पोलीस खात्यामध्ये नोकरीला आहे. त्याच्या विरोधात फक्त FIR झाली, त्याची चौकशी होत आहे. कारवाई कधी होणार, सस्पेन्शन कधी होणार, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. तो पोलीस अधिकारी आहे, गॅजेटेड अधिकारी आहे, म्हणून त्याच्यावर कारवाई होणारच नाही का, आणि त्यांनी गुन्हे करत राहायचं. ती ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर तुमची तळपायाची आग मस्तकाला जाईल. माझी ताकद तू पाहिलीच नाहीस, माझी क्रूरता तू पाहिलीच नाहीस, माझी गुंडगिरी तू पाहिलीच नाहीस. येणाऱ्या काळामध्ये ती गुंडगिरी तुला पाहायला मिळेल, अशा प्रकारची धमकी देणारा पोलीस अधिकारी आहे. अत्यंत घृणास्पद. गोल्ड मेडलिस्ट आहे, कशी काय गोल्ड मेडलिस्ट त्याला मिळालीत हा प्रश्न उपस्थित होतो. पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. सज्जनांना न्याय मिळवून द्यायचा, दुर्जनांचा नाश करायचा आहे, अशा प्रकारचे वाक्य आहे. आणि जर पोलीस रक्षक असे भक्षक बनणार असतील, दुसऱ्याचं सोडून द्या, आपल्याच घरामध्ये ते डाके टाकणार असतील, आपल्याच घरच्यांचे तुकडे तुकडे करणार असतील, तर पोलीस प्रशासनाच्या अशा अधिकाऱ्यांवर कसा काय विश्वास ठेवायचा. जे रक्षक आहेत तेच भक्षक बनणार असतील तर. माझं म्हणणं, सगळेच पोलीस अधिकारी अशा प्रकारचे आहेत असं अजिबात नाही आहे. फार चांगले पोलीस अधिकारी आहेत, माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत, आजही फोन करतात बाहेर बदलून गेल्यानंतर सुद्धा. लोकांना न्याय कसा मिळवून द्यायचा, राजकारणी लोकांना कसं टाळायचं, कशा प्रकारे कोणाला न्याय देता येईल, कशा प्रकारे पीडितांना न्याय देता येईल, कायद्यावर बोट ठेवून आणि आपल्या कुटुंबाप्रमाणे काम करणारे पोलीस अधिकारी आजही पोलीस खात्यामध्ये आहेत, ते माझे मित्र आहेत. मात्र अशा प्रकारच्या गलिच्छ वागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमुळं पोलीस खात्याची बदनामी होते, खाकीची बदनामी होते. ती ऑडिओ क्लिप तुम्ही एकदा ऐका,
मला जास्त शब्द प्रपंच करायचा नाही आहे. हॅलो, हा बोला ना. काय कसं काय आली मजा? कसली मजा? कसली फेमस मजा? झाली खूप, कसली मजा? फेमस झाली म्हटलं खूप. हॅलो, हा बोला ना, काय केलं फेमस व्हायला? लय फेमस झाली सगळे, सगळ्या महाराष्ट्राने बघितला तुझा. बर बर. हम्म. 10 वर्ष तुम्ही बघितला ना. नाही आता महाराष्ट्राला पण बघितला ना. हो ना, तर महाराष्ट्राला करू द्या ना. एका पती पत्नीच्या नात्यामध्ये पतीनं काय केलंय तर. आणि पत्नीने काय केलं चिनाला ते बी कळलं ना. पत्नीनं काय नाही केलेलं. काहीच नाही केलेलं ना. काहीच बरं केलं. आज आणखी कळलं आणखी काय केलंय ते. बघत राहा फक्त. तू जरा अनब्लॉक कर, स्टेटस वगैरे दिसते ना तुला. इंस्टावर पण तुझ्या सगळ्या फ्रेंड्सला वगैरे सगळे ओके झालेलं आहे. फोन पे आले असतील तुला बऱ्याच जणांचे. काय करायचं ते? आज आणखी करतो व्यवस्थित. हा बर बर. आज आणखी करतो. दिसत नाही स्टेटस काय बंद केलं काय? इंस्टा डिलीट करून टाकलं काय? लाज वाटायली होय. ठेवायचं की? अहो 10 वर्ष तुम्ही मला बघितलेलं आहे, त्याच्यात लोकांनी बघितलं त्याला काय आता? नाही. नवऱ्याने जर बायकोच्या पर्सनल गोष्टी व्हायरल केल्या, त्याला काहीच नाही म्हणजे हेच म्हणजे शब्दामध्ये मी बोलू शकत नाही ह्या गोष्टी की तुम्हाला नवरा म्हणायचा बी लाज वाटायला लागली. हा नाही ना, मी तर कधी सोडलेलं आहे तुला. तुला बायको म्हणण्याच्या लायकीच नाही तू. पण ते इंस्टा का डिलीट केलं? ते चांगलं होतं ना. काय अडचण आली तुला? काय नाही मला काही गरज नाहीये. काय डिलीट केलं इंस्टा? लाज वाटेल का? तुझ्यासारख्या फालतू माणसासंग लग्न करून पश्चातापायला लागले ना, हेच लय मोठे आहे आता. पश्चाताप तर मला होतोय ना रे. मला होतोय. मग सोडून द्यायचं, संपवून टाकायचं तुझ्या आयुष्यात. तू पुढे जा, माझ्या पुढे कशाला थांबून ठेवलाय सगळ्या गोष्टी? नाही ते असंच होत राहणार पुढे. बर बर. असंच होत राहणार पुढे. त्यामुळे प्रेमानं जर वेगळं झालं, तुझे मार्ग तुझे वेगळे, माझे वेगळे, आपण आपला कधी डोकावून बघायचं नाही एकमेकाच्या आयुष्यामध्ये. कशाला धरून ठेवायचं? धरून ठेवलं कसं होतं ना. तुझ्यासारखा नराधम आणि ह्या सृष्टीवर असाच राहायला पाहिजे होय, लोकांच्या लेकरांच्या इज्जती उतरवायला. इज्जत लई आहे तुला, लई इज्जत आहे. दररोज एक जण खाली जाऊन झोपते, ती लई इज्जत वाढते तुझी. त्यानं तुला भारतरत्न दिला पाहिजे. तुला भेटले ना 2 गॅलंट्री मेडल स्वतःच्या पत्नीचे फोटो व्हिडिओ व्हायरल करायला. तुझ्या जो झोपलेली. आणखी होणार की? बर होणार काय? बर बर बर. ठीक आहे ठीक. बघत राहा फक्त. बरं ना, तुझी नीचता तू किती नीच लेवलला जाऊन टेकतोस ना, ते बघते मी पण. तुझी ती इच्छा आहे ना, मी फाशी घ्यावी, मी मरावं. होणार नाही ती गोष्ट. मला ते तुझं ते कळालं तुझ्या शब्दातून, तुझ्या वागण्यातून, तुझ्या ह्या केलेल्या गोष्टीतून तुला हेच करायचंय. मी जिवंत राहू नये, मी कुठंतरी सगळ्या मी शर्मंदी काय केली? 10 वर्ष तुझ्या संग जे पती पत्नीचं नातं असतंय ते निभावलं, म्हणून तू मला हे असलं टॉर्चर करणार का? नीचपणा केला आधी, त्याच्यानंतर मग त्याला उत्तर द्यावं लागेल ना. तू केला नीचपणा पहिल्यापासून, आजपासून नाही, पहिल्यापासून तू नीचपणा केला. तू इतका घाणेरडा आहेस तू की तुला मला विकता आलं नाही. ऐक ना, तुला मला बाजारात नेऊन विकता आलं नाही ना, तुला पैसे कमवता आले नाही माझ्या शरीरावर ह्याच्यावर, म्हणून तू हे धंदे करायला लागलास. मी तुला ओळखलाय, पूर्णपणे ओळखलाय. घरात शोषण. विकायची काय गरज आहे? अरे तू पैसे मी तेच सांगत आहे तुला मला विकायचं होतं. मी नाही विकत. तुम्ही विकायला तुम्हाला पैसे कमी पडले शेअर मार्केट खेळायला. तुम्ही इतके हे खालच्या पातळीला जाऊन टेकलात की तुम्हाला तुमची स्वतःची बायको नेऊन विकता आली नाही. फाशी दिली, मरणाच्या दारातून सुटले मी. मला मारून टाकण्याचा प्लॅन तुमचा फ्लॉप झाला. मला विकण्याचा प्लॅन फ्लॉप झाला. तू विकत राहायचे आणि असं स्वतःला विकूनच जीवन जगणार आहे इथून पुढे. असं वाटूनच जीवन जगणार आहे. लक्षात ठेव माझे शब्द. म्हणलं ना, तुझ्यासारखा नराधम आहे ना, तुझ्यासारखा नराधम कोणत्याच लायकीचा नाही, कोणत्याच. अरे घरातल्या बाईला जर तू सोडलं नाहीस तर तू कोणाला सोडणार आहेस रे? तू ड्युटी, तू म्हणा कुठं जनतेची सेवा करणारा माणूस आहेस. लाज वाटायला पाहिजे तुला, लाज. तुला वाटू दे लाज. मला काय वाटणार आहे? तुझ्यासोबत नवरा बायकोचं नातं ठेवलं, हे माझी चुकी झाली का? तुझ्यासारखी ना दुश्मनालाही भेटून येतात. अरे
तुला सांगायला लागले ना मी, तुझ्यासोबत राहिले, तुझ्यासोबत संसार केला, पती पत्नीचं नातं तुझ्यासोबत ठेवलं. माझी हे आज मला कळायला लागलंय की स्त्रीनं पत्नीला आणि तू माझं हे जे माझं शरीर आहे, माझं सगळं, माझं तन मन धन, माझाही त्याच्यावर माझा अधिकार आहे. त्याच्यामध्ये तू सगळं माझं हिसकावून घेतलं. आता माझ्या शरीराची सध्या तू माझ्या अब्रूची सध्या इज्जतीचे धिंदोडे उडवलेस. त्याच्यामुळे मीही बघते किती दिवस टिकतोस तर, आणि कोण तुला पाठीशी घालतंय आणि कितपर्यंत क्राईम करतोस तर मी पण बघते. तुझे पहिले जसे क्राईम सगळे सपादल्या गेले तसा हा क्राईम सपादला जाईल. हे तू कशाने म्हणजे कोणत्याच ह्यानी डोक्यामध्ये धरून ठेवू नकोस की तू ह्याच्यातून सुटल्या जाशील. आजही तू जमानतीवर बाहेर आहेस हे तू लक्षात ठेव. तू क्रिमिनल आहेस, क्रिमिनल. क्रिमिनल आहे, क्रिमिनल क्रिमिनल. तुला क्रिमिनल काय असं दाखवतो, आणखी दाखवलंच नाही तुला आणखी क्रिमिनल कसं. पूर्णपणे क्रिमिनल आहेस तू, पूर्णपणे क्रिमिनल. आणि तुला तुझ्या बायकोला विकून पैसे कमवता आले नाही म्हणून तू हे धंदे करायला लागलास. तुझा माइंडसेट पूर्णपणे हो 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 हे बघ, तुझी इच्छा आहे की मी हे सगळं तू सगळं हे केल्याच्या नंतर मी जीव द्यावं, मी फाशी द्यावं, किंवा माझ्या गावातल्या लोकांनी मला हाकलून द्यावं. मला माहितीये मी किती हे कशी आहे, त्याच्यामुळे तू ते विचार सोडून दे. सगळ्यांना माहिती आहे, कळेल की आणखी लोकांना, आणखी कळेल, आणखी मजा येईल बघ ना तू पुढे पुढे. म्हटलीस ना तर तुला दाखवतो क्रिमिनल काय असतो ते. हो हो आहेस क्रिमिनल. काय दाखवलंय? हो क्रिमिनल दाखवलंच नाही रे क्रिमिनल काय. बर 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 नाही स्वतःच्या बायको. मी तेच सांगेल तुला. बर तुला ना क्रिमिनल काय असतं ते दिसेल पुढे. बर बर ठीक आहे. आणखी तू किती कोण्या लेवलला जा, तू कोणत्याही लेवलला जा, मी जीव देत नसते. मी तुला सांगते ना. कुठल्याही लेवलला तू देत नसते तर मी घेत असतो ना. घेशील तू, तुझा प्रश्न आहे तो. कारण की तू तेवढे जीवनामध्ये उरफाटे तिरफाटे काम केलेस तर तू करशील. मी काय करणार त्याच्यासाठी. तू तेवढा क्रिमिनल माइंडेड आहेस, तू तेवढे गुन्हे करायला लागलास. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. एवढे छोटे छोटे तुकडे करेल ना, एवढे छोटे छोटे माझे. बरं किती दिवस झालं बोलायला लागलात हे? वर्ष झालं काय लागले मी तुझे तुकडे करीन, तुझे तुकडे करीन. नाही ना, आणखी ती लेवल आली नाही ना, आणखी ती मेंटॅलिटीला पोहोचलो नाही आणखी मी. आणखी पोहोचेल, हळूहळू जातोय तिकडेच, त्याच मार्गाने, त्याच मेंटॅलिटी पर्यंत पोहोचतोय. बर बर ठीक आहे. एक वेळ येणार आहे अशी, एक वेळ अशी येणार आहे. बघत बी असेल, समाजात ऐकत बी असेल. हो ऐकते बघते. आणि तुझ्या ह्याच मानसिकतेला, क्रूरतेला कंटाळून मी इकडं आलेली आहे. तुझ्या ह्या हानमारीला, तुझ्या ह्या असल्या घाणेरड्यापणालाच कंटाळून मी माझं इकडे येऊन बसलेली, माहिती ना तुला. आणि मला जे काय होईल, म्हणजे माझे तुकडे झाले, ऐक ना, माझे तुकडे बिकडे झाले, ह्या सगळ्याला जिम्मेदार तू असणार आहेस. बरोबर. तुकडे आता करणार की. बर बर कर रेकॉर्डिंग कर, सगळं व्हायरल कर, काय करायचं ते कर. इथं ये आधी आणि माझ्या गावातल्या लोकांसमोर माझे तुकडे कर. मी तुला काय सांगून करणार काय लोकांना. नाही तू शहाणा, तू हुशार, तू लय आहेस ना. तुला वाटायला तू लय सत्यवादी दिसते. ये ना मग गावामध्ये, कर माझे तुकडे, करून दाखव माझ्या माणसाचा. तुझा माझा संबंध काय तुझ्या गावात यायचा? नाही संबंध नाही तर मग मला फोन करून कशाला म्हणायलास तू व्हायरल झाली सन, काय झाली सन, हे झाली सन. तुला कळलं पाहिजे ना, तू फेमस झाली. मला तुझ्या संग संसार करतानाच कळलं की तू कोणत्या नीच लेवलचा माणूस आहेस, तू किती घाणेरडा लेवलचा माणूस आहेस. ते कळलं तेव्हाच इथं आहे ना, मी ह्या स्टेजला आहे ना, कळलं तेव्हाच. हॅलो, तुम्ही ती ऑडिओ क्लिप ऐकली असेल. अत्यंत संतापजनक ही ऑडिओ क्लिप आहे. काय टिंगल उडवतो पत्नीची, काय चूक असेल तिची. पत्नी आणि पती या दोघांची भांडणं होतच असतात, नवरा बायकोची भांडणं होतच असतात, काही ना काही कारणं असतात. ती सगळे घरदार सोडून, आपले आई वडील बहीण भाऊ सोडून तुमच्या घरी येते, फक्त तुमच्या विश्वासावर, पतीच्या विश्वासावर. तिचं कुणीही नसतं, ती फक्त पतीच्या विश्वासावर तिथे येते तुमच्याकडे. आणि तुम्ही तिच्यावर अशा प्रकारे पाशवी अत्याचार करणार असाल. एवढंच नाही तर तुमचे वडीलही तिच्यावर अत्याचार करणार असाल. आणि एवढंच नाही तर हा महाशय अधिकारी सदरील पत्नीला म्हणतो, तू माझ्या भावासोबत झोपलीस, माझ्या वडिलांसोबत झोपलीस, असं स्वतः म्हणतो. आणि दुसरीकडे माझ्या वडिलांची बदनामी केली असंही त्या ठिकाणी तो म्हणतो.
म्हणजे मानसिकतेचा हा पातळी गाठणारा विषय आहे. इतकी क्रूरता कुठून भरलेली आहे आणि पुन्हा नोकरीवरती कसे काय राहतात हाही सवाल उपस्थित झाला आहे. माझं बीड पोलिसांना आव्हान आहे, नागपूर पोलिसांना सुद्धा आव्हान आहे, सदरील व्यक्तीची कसून चौकशी करा. कोण दोषी आहे? हा पोलीस अधिकारी जर दोषी असेल तात्काळ त्याला पदावरून हटवा. सदरील महिला दोषी असेल तर तिच्यावर कारवाई होईलच, कोणालाही कायदा माफ होणार नाही. मात्र अशा प्रकारचे पोलीस अधिकारी जर महिलांवर अत्याचार करणार असेल तर अपेक्षा कोणाकडून ठेवायची आहे? स्वतःची पत्नी सुरक्षित नसेल, स्वतःची मुलं सुरक्षित नसतील, त्या मुलांकडून त्यानं काय वधवून घेतलं हिच्यासाठी, या पत्नीसाठी अतिशय संतापजनक. माझ्यासारखा समोर असता तर 2 लावून दिल्या असत्या, अशी सगळी परिस्थिती आहे. लहान लहान लेकरे त्यांच्याकडून अतिशय अश्लील शब्द आईबद्दल बोलून घेतलेत त्याने. ते सगळे ऑडिओ क्लिप मला पाठवल्या, मी इथं तुम्हाला ते दाखवू शकत नाही. अत्यंत संतापजनक हा प्रकार आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना आवाहन आहे, ॲडिशनल SP माझे मित्र चांगले आहेत पांडकर साहेब, त्यांनाही आव्हान आहे, या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी करून या पीडित महिलेला न्याय द्यावा अशा प्रकारची विनंती आणि आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद.